नव्या दिवसाची नवी बातमी। मालकीनबाईच्या धमकावणीमुळे रामदास भरत पवार वय वर्ष 30 या तरुणाने सातारा जिल्ह्यातील लोणंद परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केली। या प्रकरणी 2 महिलांसह 7 जणांविरुद्ध एलवडेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। रामदासला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शीतल काळे, अरविंद काळे, सतीश सरोदे, नितीन सरोदे, श्रुती कन्हेरे, ऋषी कन्हेरे, मोहन सोनार सर्व राहणार कोंढवा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी पवार यांची बहीण रुपाली संतोष पुजारी वय वर्ष 33 राहणार बाळासाहेब नगर लोणंद जिल्हा सातारा यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार रामदास हे एलवडेवाडीतील शीतल ग्लॅमअप युनिसेक्स सलून येथे कारागीर म्हणून काम करत होते। सलूनची मालकीन शीतल काळे हिच्याशी त्यांचा वाद झाला होता। आरोपींनी पवार यांना पोलिसांकडे तक्रार करतो अशी धमकी दिली। तक्रार देऊ नये यासाठी पवारकडे आरोपींनी 5 लाख मागितले होते। आरोपीच्या त्रासाची पवार यांनी बहिणीला कल्पना दिली होती। आत्महत्येपूर्वी त्यांनी वही तसेच समाज माध्यमात आरोपीच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचं लिहून ठेवलं होतं। 30 डिसेंबर रोजी लोणंद रेल्वे स्थानक परिसरात धावत्या रेल्वे गाडीखाली उडी मारून आत्महत्या केली। पवार यांच्या बहिणीने पोलिसात तक्रार दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात तपास करीत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।